आमच्या घरात वरती 4 महिने आधी आम्ही इथं राहायला आलतो, पण तेव्हा पाणी अजिबात गळत नव्हतं. आणि एका दिवशी या लाईटीच्या बोर्डातून असं खाली पाणी यायला लागलं, इलेक्ट्रिक बोर्डमधून. आणि हळूहळू तो पाणी वाढत चालला. मग इथून तो पाणी दुसऱ्या इलेक्ट्रिकच्या बोर्डमधून पाणी यायला लागला त्यात. आणि ते पण फक्त इलेक्ट्रिक बोर्डमधूनच पाणी येत होतं, म्हणून आम्हाला थोडी भीती होती. तिथून मग या पंख्यातून पण पाणी पडत होता. हे पंख्यातून पाणी पडल्यानंतर पुढे आमच्या गच्चीत, आमची 2 गच्च्या आहेत, त्या गच्च्यात पण इथून पाणी पडत होता. पहिले 2च चालू झाले, मग 3, 4 झाले. असे तर ते 4 जागी झाले. मग हळूहळू पाठीमागच्या गच्चीत पण पाणी पडायला लागला. आम्हाला वाटलं वरतून असंच पाणी पडत असेल, पण ते पाहिलं तर भिंतीतून पाणी येत होतं, भिंतीच्या. आणि मग शेवटी आमची हे बेडरूम आहे, बेडरूमच्या लाईटच्या इथून पण पाणी जात नाही आला, पण चालू झालं पाणी पडायला. मग आम्ही आमच्या घरमालकाला सांगितलं. त्यांनी आम्हाला मग एक टेक्निशियनचा नंबर दिलाय. एवढं सगळं लिकेज झाल्यानंतर आम्ही घरमालकाला फोन केला. घरमालकांनी मग आम्हाला एक नंबर दिला. त्यांनी येऊन सगळं पाहिलं. तो म्हटला कमीत कमी 40-50 हजाराचा खर्च आहे, वरचं बाथरूममधून लिकेज आहे. पण घरमालक म्हटले एवढे खर्च म्हणजे अपेक्षित नाही. मग त्यांनी एक कॉन्ट्रॅक्टरचा नंबर दिला. तेजस सरांना फोन केला. ते आले, त्यांनी चेक केलं. पहिले आमच्या घराचा चेक केलं, नंतर जिथं लिकेज होते त्यांनी त्यांच्या वरती जाऊन त्यांचा बाथरूम चेक केला. आणि ते सगळं थोडा खर्चात कमी काम होऊन जाईल म्हणून आम्ही तेजस सरांनी ते सगळं फोटो काढून घेऊन गेले. आणि त्यानंतर त्यांनी जे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही काम केलं. तर आमचे 40-50 हजार रुपये वाचले. थोड्या पैशात आमचं ते काम सगळं पूर्ण झालं.